आज जे चार्जशीट सादर झालंय याच्यावरनं स्पष्टपणे दिसतंय की धनंजय मुंडे यांचा प्रचंड राजकीय दबाव होता आणि म्हणूनच ही 3 जी प्रकरणं होती ती वेगवेगळे FIR केले गेले. कृत्य अतिशय अमानुष, क्रूर आणि कुठेतरी हे सगळेजण त्या कृत्याला बघून हसत होते आणि एन्जॉय करत होते. हे जेव्हा वाचलं ना अतिशय वाईट वाटतंय. तळपायच्या खरं मस्तकाला गेली आहे. अशा माणसांना मोठं करणारे धनंजय मुंडे हे आहेत. त्यांना वाचवणारे जर अजित पवार सारखे अजूनही त्यांना वाचवत असतील तर त्यांना महाराष्ट्र आता धडा शिकवेल. तर आजच्याच त्यांना राजीनामा नको, आता त्यांना बडतर्फ करा. आज जे चार्जशीट सादर झालंय याच्यावरनं स्पष्टपणे दिसतंय की धनंजय मुंडे यांचा प्रचंड राजकीय दबाव होता आणि म्हणूनच ही 3 जी प्रकरणं होती ती वेगवेगळे FIR केले गेले. खंडणीचा वेगळा, ॲट्रॉसिटीचा वेगळा आणि हत्येचा वेगळा. आणि खरं ही तिन्ही आज जे क्लब झालेत याच्यावरनं दिसतंय की ही प्रकरण खंडणीपासून सुरू झालं आणि हत्येत त्याचं रूपांतर झालं आणि हे जे तिन्ही जे FIR होते ते आज क्लब केले गेलेत. दुसरी गोष्ट, याच्यात जी माहिती पुढे आली आहे ती अतिशय शॉकिंग, डिस्टर्बिंग अशी आहे की 6 तारखेला जेव्हा अवादा कंपनीत भांडण झालं त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड हे एकमेकांशी बोलतात की बाबा उद्या उठून कोणीही जर असं आलं तर आपल्याला खंडणी मागणं कठीण होईल आणि आपल्याला इतर कंपन्यांकडनं खंडणी घेणं कठीण होईल. तर वाल्मिक कराड त्याला सांगतात की ठीक आहे, मग तू सुदर्शन विष्णू चाटेला भेट आणि तुम्ही ठरवा. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला त्यांची बैठक होते तिरंगा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. तिथे सगळेजण एकत्र बसतात आणि त्याच्यावर चर्चा करतात. त्याच्यात असा मुद्दा येतो की संतोष देशमुख हे आपल्याबरोबर लढत आहेत, तर असं जर लढलं तर मात्र आपल्याला हे करता येणार नाही आणि आपण देशोधडीला लागू असंही म्हटलं आहे. आणि त्यात संतोष देशमुख यांना धडा शिकवला तर इतर लोकांनाही धडा मिळेल की आम्हाला जर कोणी त्रास दिला तर असं कृत्य होईल. हे जेव्हा वाचलं ना ते अतिशय डिस्टर्बिंग वाटलं मला. खूप म्हणजे दहशत इतकी हॉरिबल निर्माण करायची की लोकांना भीती वाटेल आणि त्या दहशतीमुळे यांना हवं ते त्यांना करता येईल. एवढंच नाही तर त्याच्यात जो डिटेल्ड रिपोर्ट आला आहे त्याच्यात असं म्हटलं की हे कृत्य अतिशय अमानुष, क्रूर आणि कुठेतरी हे सगळेजण त्या कृत्याला बघून हसत होते आणि एन्जॉय करत होते. हे जेव्हा वाचलं ना अतिशय वाईट वाटतंय. तळपायच्या खरं मस्तकाला गेली आहे. अशा माणसांना मोठं करणारे धनंजय मुंडे हे आहेत आणि त्यांना वाचवणारे जर अजित पवार सारखे अजूनही त्यांना वाचवत असतील तर त्यांना महाराष्ट्र आता धडा शिकवेल. तर आजच्याच त्यांना राजीनामा नको, आता त्यांना बडतर्फ करा अशीच मागणी आहे. आणि जर केलं गेलं नाही तर सोमवारपासून अधिवेशन आहे, त्याच्यात मी काय करायचं ते मी निर्णय सोमवारी घेईन.